चला विनंती करतोय स्पीडअप घ्या. चला विनंती करतो लगेच मॅचला सुरुवात करा. टीम तुडील आपला एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. इथे तुडील संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू येणं गरजेचं राहील. मुंब्रा संघानं टॉस जिंकला. निर्णय आमच्यापर्यंत कळवा. बॉलिंग ओके, बॉलिंग करण्याचा निर्णय. जाऊया या चालू मॅचच्या दिशेने. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल तुडील. त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर यजमान संघ अय्यान बॉईज श्रीवर्धन. पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक बघायला मिळाला आणि त्याच वेळेला पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर सिंगल आली आहे. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या. दोन्ही संघ महत्वपूर्ण आपल्याला बघायला मिळतील. यावेळीचा बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करणारा राहिला. रिहान सारखा खेळाडू पहिल्याच बॉलवरती बाद होताना बघायला मिळेल. रिहान फेस करत होते या मॅचचा आतापर्यंतचा पहिलाच बॉल आणि रिहान बादही होताना पाहायला मिळाले. टीम आता अडचणीमध्ये सापडेल. अय्यान बॉईज श्रीवर्धन आयोजकांच्या भूमिकेमध्ये तेही आपल्याला बघायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बॅट्समन साबिर आणि मुबिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हे दोन्ही खेळाडू खूप महत्त्वपूर्ण राहतील या संपूर्ण मॅचमध्ये. धावा बनवावा लागतील. धावांचं रतीब तुम्हाला उभारावं लागेल. अन्यथा जर संपूर्ण या मॅचचा विचार केला तर तुडील संघ हाही मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल असेल. बॉलर आहेत बॉलिंग मार्कवरती अलीचा हा बॉल चांगला होता. कट केला अगदी डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेसाठीची ही सिंगल. या एकेरी धावेच्या साह्यानं संघाचं धावफलक 2 या आकड्यावरती. 3 बॉल झालेत. 1 विकेट मिळाली आणि 2च धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळाला. वाह, अप्रतिम भन्नाट वेगाचा बॉल अगदी पायात टाकला. फलंदाजाला फसवलं, चकवलं. अगदी मुबिनला एका जागेवरतीच उभं ठेवलं. डॉट बॉलची सांगता मैदानावरती. पुढचा बॉल. या वयचा चेंडू बॅकफुटला येऊन वाह चांगला कट केला. अगदी 2 धावेसाठीचा हा फटका राहिला. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचं धावफलक 4 या आकड्यावरती. 5 बॉल झाले, 4 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी राहिला या ओव्हरचा. अप्रतिम चेंडू. इथेही डॉट बॉल बघायला मिळेल. ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. सुरुवातीचा खेळ अय्यान बॉईज संघाचा थोडा कमी पडताना पाहायला मिळायला हरकत नाहीये. इथूनही पुढे ते चांगला खेळ करू शकतात. ही ताकद त्यांच्याकडे आहे. मग साबिर असतील किंवा मग मुबिन असतील, हे दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीच्या धावा बनवू शकतात आणि त्यासाठी ते दोन्ही फलंदाज ओळखलेही जातात आणि आता तशी बॅटिंगही करताना ते बघायला मिळतील. यात काही शंका आता बाकी राहिली नाहीये. फक्त विनंती करेन टीम तुडीलला, आपण वेळ खर्च करू नका. थोडं स्पीडअप घ्या. शाकिब बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 साठी शाकिब यांना बोलवण्यात आलं. षटकातील पुढचा बॉल बघायला मिळेल. एकंदरीत दुसऱ्या ओव्हरसाठी शाकिब बल्लेत. पहिलाच बॉल शाकिब टाकताना पाहायला मिळतील. समोर आहेत साबिर, महत्त्वाचे खेळाडू.
टीम अय्यान 11चे अय्यान बॉईज मैदानावरती. खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय समोर. अगदी 2 क्षेत्ररक्षक येत होते, बॉलला पकडतील, बॉलची फेक करतील. एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. या सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र 5 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. यावेळेचा बॉल बॅटची कडा घेणारा होता, तदनंतर डिक्लेअर झोन मध्ये गेला. मात्र फक्त आणि फक्त एकेरी धावेसाठी, त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 2 बॉल झाले शाकिबचे, 6 धावा धावफलकावरती आला. दुसरी ओव्हर आतापर्यंतची मार्गस्थ पाहायला मिळतीये. पुढचा बॉल याही वेळेचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय समोर. अगदी क्षेत्ररक्षकही तेवढे तैनात होते, तेवढेसे हुशार पाहायला मिळाले. बॉलला पकडताना त्यांनाही आपण बघितलं. एकच धाव मात्र. आता रिहान बॉईज संघ अय्यान बॉईज संघ संपूर्ण अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळाला. हा चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता. आता शाकिबचं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. अचूकता, भेदकता शाकिबनं सुद्धा दाखवायला सुरुवात केलीये. खोलवर टप्प्याचा बॉल बाटने खेळायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका सजवला. एक धाव तिथेही मिळताना पाहायला मिळाली. एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरसवताना आपण बघतोय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचेल. 8 धावा स्कोर कार्डवरती. या ओव्हरचा हा लास्ट बॉल. 8 धावा. हा फटका चांगला, अगदी मैदानाच्या बाहेर, म्हणजे यावं लागेल साबिरला सुद्धा मैदानाच्या बाहेर. अजून एक महत्वाचा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम अय्यान बॉईज श्रीवर्धन या टीमला. आता शेवटचे आपण जर पाहिले ना तर 6 बॉल बाकी. एक लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल आणि अय्यान बॉईज श्रीवर्धन संघाच्या बाजूनं धावा येतील का, हाही प्रश्नचिन्ह इथून पुढे निर्माण झाला. लास्ट ओव्हर, शेवटचं आणि अंतिम षटक. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आलेत. पहिला बॉल, पहिला चेंडू क्षेत्ररक्षण स्वतः करण्याचा निर्णय होता. फॉलो थ्रो मध्ये फील्ड करण्याचा निर्णय खेळाडूने इथे घेतला. एक धाव मात्र पहिल्याच बॉलवरती मिळेल टीम अय्यान बॉईज श्रीवर्धन संघाला. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र 9 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 9 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती आतापर्यंतच्या लागल्यात. हा व्हाईट बॉल बघायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव. आणि अवंतर स्वरूपाच्या धावेने संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर पुढे सरकत असताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. हाही व्हाईट बॉल, अजून एक अवंतर स्वरूपाची धाव. सिंगल खर्च. टीमची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू, चांगला फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे आली आहे, त्यांना पाहायला मिळाले. चांगली फील्ड त्यांची राहिली आहे. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केल्यानंतर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. या ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू आता बाकी. सॉरी 2 बॉल झाले, 4 बॉल बाकी आहेत अजून.
बॅटची लिडिंग एज, त्यानंतरची चांगली फिल्डिंग, डॉट बॉलची संगता तिथे होताना पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आतापर्यंतचे झालेत. आतापर्यंत 12 धावा स्कोर कार्ड वरती. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद यशच्या उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतील. आणि अय्यान बॉईज श्रीवर्धन संघाला अजून एक धक्का, तिसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. मोहम्मद खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. या ओव्हरचे लास्ट 2 बॉल बाकी राहिलेत. टीमची धावसंख्या 12 वरतीच थांबली आहे. अय्यान बॉईज श्रीवर्धन. चला स्पीडअप घ्या. फटका चांगला आणि या फटक्यावरती 4 धावा. चौकार येताना पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 16 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 16 धावा स्कोर कार्ड वरती आता बघायला मिळतील. पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू पायातला, अगदी डॉट बॉलची सांगता होणारा. 16 धावा आला. 17चा पाठलाग करायचा आहे. चला विनंती करेन या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली. सन्माननीय अभित उलटे साहेब यांच्या वतीनं ही ट्रॉफी देण्यात आली आहे. बेस्ट बॉलर श्री फाईज माणिकवारे यांच्या वतीनं देण्यात आलं. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन आणि चॅम्पियनची जर्सी श्री नासिरजी भालदार यांच्याकडून देण्यात आले. त्यांचे आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी श्री हिदायत जमादार यांच्या वतीनं ट्रॉफी देण्यात आली. त्यांचे या सर्व मॅन ऑफ द सिरीजची सायकल, अगदी स्पोर्ट सायकल सन्माननीय हिदायत जमादार यांच्या वतीने देण्यात आले. त्यांचे आभार आहेत. उजायत सरकोज साहेब इथे उपस्थित राहतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेचा व्यासपीठावरती बसून आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. एक दमदार स्पर्धा अय्यान बॉईज श्रीवर्धन आयोजित भव्य दिव्य असा क्रिकेटचा सोहळा या श्रीवर्धन नगरीमध्ये पार पडत आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित सर्व क्रीडा रसिक, व्यासपीठावरती सर्व मान्यवर, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. चला फलंदाजाची नावे आमच्यापर्यंत पोहोचवा. चला टीम तुडील संघ एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. टीम तुडील. पहिलाच डॉट बॉल. रिहान चांगली गोलंदाजी. स्ट्राईकला झकीर आणि नॉन स्ट्राईक एंडला मोहसिन पाहायला मिळतील. शारजेब स्ट्राईकला शारजेब आहेत. वाह, काय बॉलिंग करताना पाहायला मिळालं रिहान. अप्रतिम कामगिरी. मी म्हटलं होतं ना या विभागामध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धांमध्ये या खेळाडूनं आपल्या नावाची छाप उमटवली आहे. तोच रिहान आता चांगली गोलंदाजी करताना आज आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. अय्यान बॉईज क्रिकेट क्लब बासंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय
वाह, अप्रतिम चेंडू. यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट्यांचा वेद त्रिपयाचित बाद. रिहानच्या नावावरती पहिली सफलता. 3 चेंडू, एकही धाव नाहीये. मॅच मध्ये कमबॅक झाला खेळत असताना टीम अय्यान बॉईज श्रीवर्धनचा. आता 15 चेंडू 17 धावांची गरज, कारण की पहिले 3 बॉल डॉट राहिलेत. रिहान चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. रिहान अजूनही आपण जर पाहिलं तर इथून पुढेही अशाच पद्धतीची गोलंदाजी करतील या विश्वासानं आपण त्यांच्याकडे पाहतोय. नवीन फलंदाज अली. पुढचा बॉल अली. फुलटॉस बॉल, अगदी चांगला फटका. बॉल सर सीमारेखेच्या पार. पहिला या महत्वाच्या मॅच मध्ये आता बघायला मिळेल चौकार. चौकार येताना पाहायला मिळत आहे. 4 धावा मिळत आहेत. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या 4 आकड्यावरती. पहिले 4 बॉल, आता 4 धावा धावफलकावरती. म्हणजे बघा, पहिले 3 बॉल डॉट आले होते, पण आता 4थ्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर मागील 3 चेंडूवरती सुद्धा धावा आल्या असं वाटायला लागलंय. चांगला बॉल, त्यावर चांगला फटका, एक सिंगल. फक्त स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. हेकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. 5 बॉल झालेत, 5 धावा धावफलकावरती आल्यात. लास्ट बॉल या ओव्हरचा. रिहान महत्वाचे गोलंदाज. मोठा फटका, 2 धावेसाठीचा स्ट्रोक की 4. ओके, या 4 धावा स्कोर कार्ड वरती प्लस केल्या जातील. या चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. पहिले 3 बॉल रिहानचे डॉट आणि पुढच्या 3 चेंडू मध्ये 9 धावा येताना बघायला मिळाला. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि एक सिंगल आपण पाहिली आहे. आता 12 चेंडू आणि मात्र 8 धावेची गरज. 12 बॉल 8 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये. नवीन गोलंदाजी मार्कवरती आले. अरबाज दुसऱ्या षटकासाठी अरबाज यांना आमंत्रित करण्यात आलेत. पहिलाच बॉल, सेन्सिबल क्रिकेट. एक धाव मिळाली आणि एकच धाव मिळेल. या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 10 वरती. आता 7 ची गरज. 11 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 11 बॉल 7 धावांची गरज या संपूर्ण मॅच मध्ये. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या. पुढचा बॉल. याही वेळेचा चांगला चेंडू, एक धाव देणारा राहिला. सिंगल इथेही कंप्लीट होईल आणि टीमची धावसंख्या मात्र 11 या आकड्यावरती. 6 धावेची गरज सामन्यामध्ये. येणारे 10 चेंडू 6 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर तुडील संघाला. कोण जिंकेल या मॅचला, टीम तुडील की टीम अय्यान बॉईज श्रीवर्धन. हा वाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव. स्कोर कार्ड वरती अजून प्लस केली जाईल, म्हणजे 12 धावा आता स्कोर कार्ड वरती लागतील. आता फक्त 5 ची गरज.
येणारे 10 बॉल तसेच्या तसे बाकी आहेत. 10 बॉल 5 धावांची आवश्यकता संपूर्ण सामन्यामध्ये. फटका चांगला सजवलाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल चाललाय, चांगली फिल्डिंग. एकच धाव घेण्याचा निर्णय फलंदाजाने घेतला. सिंगलनं टीमची धावसंख्या 13 धावा, अजून 4 धावेची गरज. 9 बॉल 4 धावा बनल्या जातील का? 9 बॉल 4 धावेची गरज. आणि इथे एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होईल. हा बॉल चांगला राहिला. डॉट बॉलची संगता पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या अजून परिस्थिती रावली आहे तब्बल 14 या आकड्यावरती. अजूनही 3 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये बाकी राहिली आहे. अजून एक वाईट बॉल. आता टीमची धावसंख्या 15 वरती पोहोचताना पाहायला मिळेल. फक्त 2 धावेची गरज बाकी राहिली आहे जिंकण्यासाठी. हाही फटका चांगला आणि एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. टीमची धावसंख्या 16 आणि आता येणारे 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. 6 बॉल 1 धावेची गरज. चला विनंती करतो स्पीडअप घ्या. 6 बॉल 1 धावेची गरज. व्हाईट बॉल सामना जिंक